शेतीत नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक उत्पन्न वाढवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कोल्हापूरमधले शेतकरी जंबूकुमार चौगुले यांनी आपल्या 1 एकर शेतीत ऊसाचं 120 टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलं आहे. साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी ऊस शेतीचा प्रयोग राबवला. गेली 7 वर्ष ते सुपरकेन नर्सरी पद्धतीनं ऊस रोप उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतीतले प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण भेटही देतात. पाहूयात त्याचा वृत्तांत. जंबूकुमार चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावचे शेतकरी. त्यांनी गेली 48 वर्ष शेतीला वाहून घेत शेतीशी नातं जोडले. 1987 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने जंबूकुमार यांनी सर्वप्रथम शेतीतील माती परीक्षण केलं आणि तिथूनच जंबूकुमार यांच्या शेतीच्या प्रयोगांना सुरुवात झाली. सन 2006 मध्ये को 86032 जातीच्या ऊसाचं एकरी 69 टन उत्पादन त्यांनी घेतलं. जंबूकुमार हे कृषीतज्ञ गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 6 वर्षांपासून ऊसासाठी बेसल डोस, बाळभरणी, मोठी भरणी, माती परीक्षण, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन राबवून एकरी 120 टन उत्पादन सातत्याने घेत आहेत. 2024ला जुलै अखेर रोप लागण पद्धतीनं, ती रोप लागण म्हणजे याच शेतामध्ये सुपरकेन नर्सरीच्या माध्यमातून तयार केलेली स्वतःच्या रानातील स्वतःची रोपं, मातीतील तीच रोपं आम्ही लावलेली आहेत. आज या ऊसाच्या जवळजवळ 40 ते 42 कांड्या तयार आहेत. ऊस लागण करायच्या अगोदर हिरवळीचं ताक ढेलच्याचा बेवड म्हणतो आपण, तो करून मग सरीचा बोधात सरी केली आणि यामध्ये रोप लागण केली. जंबूकुमार यांनी सन 2010 पासून शेतातील ऊसाचा पालापाचट जाळलेला नाही. गेल्या 15 वर्षांपासून शेतीतील ऊसाचा पाला शेतातच मातीत गाडला जातो. ऊसाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा होतो. घरातील 6 जनावरांचं शेणखत आणि हिरवळीच्या खतांचा वापर केल्यानं जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% जास्त झाला आहे. परिणामी त्यांच्या शेतीतील उत्पन्न हे दुप्पट झालं आहे. पूर्वी वाटेकऱ्यांच्याकडे करायला होती त्यावेळी ऊस पीक होतं, पण नगण्य उत्पन्न असायचं. साधारण एकरी 20 टन या पद्धतीनंच उत्पन्न निघत होतं. आणि त्यावेळी या आमच्या घरामध्ये वडील धार्मिक असल्यामुळे शेतीकडे त्यांचं थोडं लक्ष नव्हतं आणि आईने आम्हा दोघा भावांना या शेती व्यवसायाकडे लक्ष घालायला तयार केलं. आणि त्यावेळेला मी मोठा भाऊ असल्यामुळं वयाच्या 16 वर्षी शिक्षण 10वीपर्यंत झाल्यानंतर शिक्षण सोडून जंबूकुमार यांच्या शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी विविध कारखान्यांचे अध्यक्ष आणि कृषी अधिकारी सातत्यानं त्यांच्या शिवाराला भेट देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याकडून सातत्यानं त्यांना आदर्श शेतकरी तसंच ऊस पीक स्पर्धेत प्रथम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कैलासवासी आप्पासाहेब सारे पाटील साहेब 1986 साली दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस विकास योजना राबवली गेली आणि त्यासाठी 65 शेतीमधील त्यावेळेला नेमले. साहेबांचं एकच अशी इच्छा होती की आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. सेंद्रिय कर्ब अत्यल्प आहे हे लक्षात आल्यावर दादाने प्रत्येक गावात, प्रत्येक आपल्या दत्त कारखान्याच्या एरियामध्ये प्रत्येक गावात जाऊन आपल्या चांगल्या शास्त्रज्ञ घेऊन वर्षाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आता 23वरून जवळजवळ 1% 87.87% आपल्या माती परीक्षेमध्ये कार्ब वाढलेला आहे. कष्ट आणि सकारात्मक विचारांची पेरणी सुरू राहिली तर शेती सुद्धा फायद्याची आहे. त्यासाठी शेतीला वेळ द्यायला हवा असा संदेश जंबूकुमार देतात. दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे, कोल्हापूर.